नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये स्वागत आहे. आज आपल्याकडे कापणी या एकाच शब्दावर आधारित काही नोट्स आणि धर्मग्रंथांचे उतारे आहेत. पण गंमत म्हणजे या स्रोतांमध्ये कापणीचं एक नाही तर दोन पूर्णपणे वेगळी म्हणजे परस्पर विरोधी चित्र आहेत. एका बाजूला धान्याचं पीक गोळा करून देवाची कृपा दिसते, तर दुसऱ्या बाजूला द्राक्ष तुडवून देवाचा भयंकर क्रोध दिसतो. आजच्या चर्चेत आपण हा गुंता सोडवणार आहोत की एकाच संकल्पनेचे हे दोन भिन्न चेहरे का आहेत आणि त्यामागे काय रहस्य दडलंय. हो, हे खरंच गोंधळात टाकणारं आहे. प्रकटीकरण अध्याय 14 मध्ये म्हणजे एका क्षणी पांढऱ्या ढगावर बसलेला मनुष्याचा पुत्र सोन्याचा विळा वापरून पृथ्वीवरील पिकलेलं धान्य गोळा करतोय असं दिसतं. हे दृश्य खूप शांत आणि सकारात्मक वाटतं की नाही? हो, अगदी. पण लगेचच पुढच्या दृश्यात एक देवदूत द्राक्षांचे घड कापून देवाच्या क्रोधाच्या द्राक्षरस कुंडात टाकतो. ते तर खूपच हिंसक वाटतं. तर ही दोन वेगवेगळी प्रतीकं आहेत की एकाच कथेच्या दोन बाजू आहेत? तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे. वरवर पाहता हे दोन वेगळे प्रसंग वाटतात, पण ते एकाच मोठ्या वैश्विक नाटकाचे दोन अंक आहेत. धान्याची कापणी ही नीतिमान लोकांसाठी आहे, त्यांच्या तारणाचं प्रतीक. अच्छा. तर द्राक्षांची कापणी ही दुष्टांसाठी आहे, जी त्यांच्यावरील अंतिम न्यायाचं प्रतीक आहे. पण खरी गंमत तर तेव्हा सुरू होते जेव्हा आपण या दोन्ही कापड्यांच्या खोलात जातो, विशेषतः धान्याच्या कापणीमध्ये. या नोट्सनुसार ते फक्त चांगले विरुद्ध वाईट इतकं सोपं नाहीये. अरे वाह! म्हणजे फक्त चांगले आणि वाईट असं साधं विभाजन नाहीये. चांगल्या लोकांमध्ये सुद्धा वेगवेगळे स्तर आहेत. हे तर एखाद्या व्हिडिओ गेममधल्या लेवलसारखं वाटतंय. चला हेच जरा उलगडून पाहूया. म्हणजे आपण फक्त नीतिमान आणि दुष्ट यांच्यातील विभाजनाबद्दल बोलत नाही आहोत. बरोबर. या स्रोतांनुसार धान्याच्या कापणीची घटना एक वेळची नाही. तिचे 3 वेगळे टप्पे आहेत, जे वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या गटांसाठी घडतात. पहिला आणि सर्वात सन्माननीय टप्पा आहे पहिल्या फळांची कापणी. पहिल्या फळांची कापणी हे नावच खूप खास वाटतंय. याचा काय अर्थ होतो? पहिल्या फळांची कापणी ही पहिल्या पुनरुत्थानाशी संबंधित आहे. याला उत्तम पुनरुत्थान असंही म्हटलं जातं. या स्रोतानुसार हे पुनरुत्थान केवळ त्या खास लोकांसाठी आहे ज्यांना हुतात्मा साक्षीदार म्हटलं आहे. हुतात्मा साक्षीदार? हो, म्हणजे ज्यांनी देवावर इतकं प्रेम केलं की त्यांनी आपल्या प्राणांचीही पर्वा केली नाही आणि विश्वास सोडला नाही. त्यांना इतरांपेक्षा आधी पुनरुत्थित केलं जातं आणि येशूला भेटण्यासाठी हवेत उचललं जातं. ही घटना 7वा करणा वाजल्यावर घडते असं मानलं जातं. प्रकटीकरणात ज्या धान्याच्या कापणीचा उल्लेख आहे त्याची ही मूळ आणि पहिली पायरी आहे. एक मिनिट. 7वा करणा श्रोत्यांसाठी हे स्पष्ट करू शकाल का? बायबलच्या कथानकात या क्षणाचं काय महत्त्व आहे? हा काहीतरी मोठा निर्णायक क्षण आहे का? नक्कीच. प्रकटीकरणाच्या पुस्तकात 7 देवदूत 7 कर्णे वाजवतात आणि प्रत्येक कर्णा वाजल्यावर पृथ्वीवर एक मोठी घटना किंवा संकट येतं. 7वा कर्णा हा अंतिम कर्णा आहे. अच्छा. तो वाजल्यावर या जगाची राज्य संपून देवाचे राज्य सुरू झाल्याची घोषणा होते. त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वाचा परिवर्तनाचा क्षण आहे. आणि ह्याच क्षणी या हुतात्म्यांना त्यांचं बक्षीस मिळतं. समजलं. म्हणजे पहिलं फळ हुतात्म्यांना मिळालं हा सर्वोच्च सन्मान आहे. पण मग इतर लाखो सामान्य विश्वासू लोकांचं काय? ज्यांनी आयुष्यभर विश्वास ठेवला पण ज्यांना हुतात्म्याची संधी मिळाली नाही किंवा ज्यांच्या आयुष्याचा शेवट तसा झाला नाही, ते या चित्रात कुठे बसतात? त्यांचं काय होतं? खूप चांगला प्रश्न आहे. त्यांच्यासाठी दुसरा टप्पा आहे, ज्याला या नोट्समध्ये धान्याची कापणी असं म्हटलं आहे. हा शब्द त्या सामान्य संतांसाठी वापरला आहे ज्यांनी आपला विश्वास टिकवला पण ते हुतात्मा झाले नाहीत. ओके. त्यांची कापणी किंवा पुनरुत्थान हे 1000 वर्षांच्या राज्याच्या समाप्तीनंतर होतं. या घटनेला श्वेत सिंहासनाचा महान न्याय असं म्हटलं जातं. त्यावेळी त्यांना त्यांच्या कृत्यांनुसार जीवनाच्या पुनरुत्थानासाठी उठवले जाते. म्हणजे वेळेत आणि सन्मानात स्पष्ट फरक आहे. अगदी. पहिली फळे राज्याच्या सुरुवातीला आणि उरलेले धान्य राज्याच्या शेवटी. हा एक स्पष्ट फरक आहे. पण नोट्समध्ये तिसरा अतिशय मनोरंजक प्रकार जोडलाय. उरलेल्या धान्याची कापणी किंवा इसाक झुपकी. हा शब्द थेट बायबलमधील नाही, बरोबर? हा नंतरच्या अभ्यासकांनी किंवा या नोट्स लिहिणाऱ्यांनी अर्थ स्पष्ट करण्यासाठी तो वापरलेला दिसतोय. अगदी बरोबर. हा एक विवेचनात्मक शब्द आहे. याला तुम्ही विश्वासाची अंतिम परीक्षा किंवा पुष्टीकरणाची कापणी म्हणू शकता. हा त्या विश्वासणाऱ्यांसाठी आहे ज्यांच्या विश्वासाची सार्वजनिक पुष्टी होणं आवश्यक आहे.
सार्वजनिक पुष्टी. हो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे समजा कोणीतरी मृत्यूच्या दारात असताना विश्वास स्वीकारतो आणि लगेच मरतो. त्याने विश्वास तर स्वीकारला, पण त्याच्या कृतीतून ते सिद्ध करायला त्याला वेळच मिळाला नाही. पण थांबा, या सत्यापनाची किंवा पुष्टीकरणाची गरज का आहे? जर देवाला सर्व काही माहीत आहे, तर त्याला पुराव्याची काय गरज? हे थोडं विचित्र नाही का वाटत, की देवाला इतरांना काहीतरी दाखवावं लागतंय? आणि इथेच या चर्चेतला सर्वात रंजक मुद्दा येतो. ही गरज देवासाठी नाही, त्याला तर सगळं माहीत आहेच. ही गरज इतर सजीवांसाठी आहे. इतर सजीवांसाठी म्हणजे देवदूत आणि मानव यांच्यासाठी. या स्रोतांनुसार ते कोणाचंही हृदय पाहू शकत नाहीत. ते फक्त बाह्यकृती पाहू शकतात. देवाचा न्याय सर्वांना निष्पक्षपाती आणि योग्य आहे हे सार्वजनिकपणे दाखवण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे. अच्छा. याला तुम्ही विश्वासाची अंतिम परीक्षा म्हणू शकता. कल्पना करा की एका विद्यार्थ्याने प्रवेश परीक्षा दिली, पण निकाल लागण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याला प्रवेश मिळाला की नाही हे जगाला कधीच कळलं नाही. उरलेल्या धान्याची कापणी ही त्या विद्यार्थ्याला एका विशेष परीक्षेची संधी देण्यासारखी आहे, जेणेकरून सर्वांना दिसेल की तो खरोखरच पात्र होता. वा, ही उपमा खूपच प्रभावी आहे. म्हणजे न्याय केवळ केला जात नाही, तर तो केला जातोय हे दाखवणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मग या आत्म्यांचं काय होतं, ज्यांना आपलं इमान सिद्ध करायचं आहे? त्यांना ही संधी कशी मिळते? या स्रोतांनुसार या आत्म्यांना 1000 वर्षांच्या राज्यात, ज्याला नंदनवन म्हटलं आहे, तिथे पुनरुत्थित केलं जाईल. ओके. आणि त्या राज्याच्या शेवटी सैतानाला काही काळासाठी मोकळे सोडले जाईल. तेव्हा या आत्म्यांची सैतानाद्वारे परीक्षा घेतली जाईल. ती परीक्षा त्यांच्यासाठी विश्वासाची कसोटी असेल. खरंच? हो. या परीक्षेतून त्यांचा विश्वास खरा आणि दृढ आहे हे सिद्ध होईल. ही त्यांच्या विश्वासाची अंतिम सार्वजनिक पुष्टी असेल. ठीक आहे. म्हणजे नीतिमान लोकांसाठी हा एक अत्यंत तपशीलदार 3-स्तरीय आराखडा आहे. हुतात्म्यांसाठी पहिल्या फळांची कापणी, सामान्य विश्वासणाऱ्यांसाठी धान्याची कापणी आणि ज्यांच्या विश्वासाला पुष्टीकरणाची गरज आहे त्यांच्यासाठी उरलेल्या धान्याची कापणी. हे ऐकून साहजिकच मनात प्रश्न येतो की जे या आराखड्यात बसत नाहीत त्यांचं काय? आणि तिथेच हे दुसरं अधिक भयावह चित्र समोर येतं, द्राक्षांच्या कापणीचं. होय, द्राक्षांच्या घडांची कापणी हे दुष्टांवरील देवाच्या न्यायाचं प्रतीक आहे. द्राक्षांचे घर देवाच्या क्रोधाच्या महान द्राक्षरस कुंडात फेकले जातात, जेथे ते तुडवले जातात. यातून जे रक्त बाहेर पडतं ते घोड्यांच्या लगामापर्यंत पोहोचतं असं वर्णन आहे. हे चित्र खूपच हिंसक आणि अंतिम न्यायाचं आहे. हे केवळ शिक्षा नाही, तर संपूर्ण नाश दर्शवतं. द्राक्ष तुडून रक्त बाहेर येणं हे चित्र खूपच अस्वस्थ करणारं आहे. पण ही घटना नक्की कधी घडते याबद्दलही काही वेगवेगळे विचार आहेत का, जसे धान्याच्या कापणीबद्दल होते? हो, याच्या वेळेबद्दल 2 संभाव्य अर्थ स्रोतांमध्ये दिले आहेत. पहिला अर्थ असा आहे की जेव्हा नीतिमान लोकांना पृथ्वीवरून उचलून घेतले जाईल, त्यानंतर पृथ्वीवर ज्या 7 पिढा किंवा 7 शाप येतील, अच्छा, तीच ही द्राक्षांची कापणी असू शकते. हा देवाचा क्रोध आहे, जो मागे राहिलेल्या जगावर हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने उचला जातो. आणि दुसरा अर्थ, या 2 शक्यतांमध्ये काही मोठा फरक आहे का? म्हणजे एकाचा अर्थ आहे की ही एक लांबचक, वेदनादायी प्रक्रिया आहे, तर दुसऱ्याचा अर्थ एकाच मोठ्या विनाशकारी घटनेत होतो का? अगदी बरोबर. दुसरा अर्थ अधिक व्यापक आहे. यात केवळ त्या 7 पिढाच नाहीत, तर त्या पिढ्यांमधून वाचलेल्या आणि श्वासपदाच्या सैन्यात सामील झालेल्या लोकांचा अंतिम न्याय या दोन्हींचा समावेश असू शकतो. म्हणजे ही एक प्रक्रिया आहे? हो, एक प्रक्रिया जी पिढ्यांपासून सुरू होते आणि अर्मागेडनच्या लढाईत अंतिम न्यायाने संपते. त्यामुळे पहिल्या अर्थानुसार ही एक दीर्घकालीन शिक्षा आहे, तर दुसऱ्या अर्थानुसार ही एका मोठ्या अंतिम युद्धातील पराकाष्ठा आहे. दोन्ही मतानुसार हा देवाच्या क्रोधाचा आणि दुष्टांचा अंतिम नाशाचा काळ आहे. म्हणजे थांबा, आपण असं म्हणतोय की सर्वज्ञ, सर्वशक्तिमान देवाला इतरांना काहीतरी सिद्ध करण्याची गरज आहे. हा विचारच खूप अनपेक्षित आहे. म्हणजे देवाच्या कृती फक्त परिणामांसाठी नाहीत, तर त्या एका वैश्विक प्रेक्षक वर्गासाठी समजावून सांगण्यासाठी सुद्धा आहेत. आपण उरलेल्या धान्याच्या कापणीच्या संदर्भात यावर थोडं बोललो, पण हे तत्व सर्वत्र लागू होतं का? होय, आणि हा या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. हे तत्व दोन्ही कापण्यांना लागू होतं. देवाला सर्व काही माहीत आहे. तो कोणत्याही सजीवाला निर्माण करताच त्याचा न्याय करू शकतो, पण करत नाही, कारण त्याने निर्माण केलेल्या सजीवांच्या स्वातंत्र्याचा आणि त्यांच्या निवडीचा तो आदर करतो. तो त्यांना त्यांची निवड कृतीत आणण्याची पूर्ण संधी देतो.
म्हणजे ही प्रक्रिया एका मोठ्या वैश्विक प्रेक्षक वर्गासाठी आहे. देव केवळ न्यायाधीश नाही, तर तो आपला न्याय योग्य आणि निष्पक्षपाती कसा आहे हे सुद्धा दाखवत आहे. अगदी बरोबर. यामागील कारण म्हणजे इतर सजीव प्राणी, देवदूत आणि मानव. स्रोतामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की ते कोणाचेही हृदय पाहू शकत नाहीत. बरोबर. देवाने जर एखाद्या व्यक्तीला निर्माण करताच त्याच्या भविष्यातील पापांबद्दल शिक्षा दिली, तर इतर सजीव त्याच्या न्यायावर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतात. त्यांना वाटू शकतं की त्या व्यक्तीला संधीच मिळाली नाही. हो ना. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीच्या कृतींवर आधारित सार्वजनिक न्याय जो सर्वांसमोर घडतो, तो देवाच्या चारित्र्यावर कोणताही डाग येऊ देत नाही आणि त्याचा न्याय सिद्ध करतो. हे देवाच्या स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी आणि त्याच्या सृष्टीच्या समजुतीसाठी आवश्यक आहे. ही कल्पनाच किती जबरदस्त आहे. म्हणजे आयुष्यात विश्वास सिद्ध करण्याची संधी मिळाली नाही म्हणून त्यांना इतिहासाच्या शेवटी एका वैश्विक परीक्षेत ती संधी दिली जाते. विचार करायला लावणारी गोष्ट आहे. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होते की या ग्रंथांमधील कापणी ही एकच घटना नाही, तर ती एक बहुस्तरीय, अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यात केवळ चांगले आणि वाईट असे विभाजन नाही, तर विश्वासणाऱ्यांमध्ये सुद्धा हुतात्मे, सामान्य विश्वासणारे आणि ज्यांच्या विश्वासाची पडताळणी होणे आवश्यक आहे त्यांच्यात फरक केला जातो. आणि याच्या समांतर न्यायाची एक वेगळी आणि तितकीच भयानक कापणी आहे. होय, आणि यातून एक खूप महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. या स्रोतांनुसार देव आपला न्याय इतरांना समजवण्यासाठी कृतींवर आधारित सार्वजनिक न्याय करतो. याचा अर्थ असा होतो की या दृष्टिकोनात न्यायाच्या प्रदर्शनाला स्वतः न्यायाइतकेच महत्त्व आहे. मग यातून दैवी ज्ञान जे अमर्याद आहे आणि निरीक्षण करण्यायोग्य ऐतिहासिक प्रक्रियांची गरज यांच्यातील संबंधाबद्दल काय कळतं? न्यायाच्या ह्या सार्वजनिक प्रदर्शनाची गरज केवळ एका वैश्विक प्रेक्षकासाठी आहे की त्यातून न्यायाच्या कल्पनेलाच एक नवीन अर्थ मिळतो? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.